हे बघताय ॲल्युमिनियमची केबल आहे, फ्यूजमध्ये बसवली आणि पूर्ण वायर गरम होऊन गेली. तर ॲल्युमिनियमला 100% हे तुम्ही लग्ज वापरा. अशा प्रकारचे पिन टाईप लग्ज येतात किंवा ॲल्युमिनियमचे पुंगळी लग्ज येत आहेत किंवा ॲल्युमिनियम कॉपर अशी ही लग्ज येत आहेत. म्हणजे त्याचा मागचा पोर्शन ॲल्युमिनियमचा असतो, पुढचा कॉपरचा असतो. तर तुम्ही शक्यतो ॲल्युमिनियमला लग्ज हे कंपल्सरी वापरा, असे पिन टाईप किंवा पुंगळी लग्ज. ह्यानं काय होतंय की लग्जला तुम्ही क्रिम्पिंग टूलनं दाबलं आणि हे केलं. आता ह्यांनी काय केलं की वायरला आवळायचा प्रयत्न केलाय, पण ती ॲल्युमिनियमची वायर आहे, तिची स्ट्रेंथ कमी आहे. जेवढं आवळत जाईल तेवढं त्यातल्या तारा एकमेकांपासून दूर होत गेलेत आणि जेवढं तारा आणि तिथं गॅप तयार झालाय तेवढं ते जास्त करोड झालंय, म्हणजे गंजलंय. आणि गंजल्यामुळं त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पूर्ण कमी झाली आहे आणि इथे एक हॉटस्पॉट तयार झालाय आणि त्याच्यामुळे हे अगदी खालीपर्यंत वायर जळत आली केबल. तर तुम्ही ॲल्युमिनियमची वायर वापरताना 100% लग्ज वापरूनच जोडा, की जेणेकरून तुमचं सारखं होणारं नुकसान हे होणार नाही. धन्यवाद.